उपवासाची साबुदाणा बटाटा खिचडी बनवण्यासाठी या इथे मी 1 वाटी म्हणजे वजनी प्रमाण 250 ग्रॅम हा साबुदाणा आहे. हा रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. ते सालासकट त्याचा कूट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यम आकाराची 4 बटाट्याची बारीक फोडी करून घ्यायच्या. त्यानंतर 5-6 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. सुरुवातीला साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे. तो छान मिक्स झाला की त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घालून सुरुवातीला चिरलेली मिरची बारीक ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर चिरलेला बटाटा त्यामध्ये घालायचा. अर्धा टीस्पून किंवा टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं आहे. बटाटा आणि मिरची छान तुपामध्ये परतून झाली की लगेच त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आणि ते छान 5-6 वेळा परतून घ्यायचं आहे. 10-12 मिनटापर्यंत आपल्याला ही साबुदाणा खिचडी छान परतून घ्यायची आहे. जोपर्यंत ती छान ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तिला हलवत राहायचं आहे. आता अशा पद्धतीने आपली खिचडी छान तयार झालेली आहे. लिंबू किंवा दह्यासोबत खाण्यासाठी खिचडी तयार आहे. धन्यवाद.